राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांना ईडीच्या चौकशीसाठी बोलाविण्यात आले आहे. ईडीकडून दुसऱ्यांदा करण्यात येत असलेल्या चौकशी विरोधात राष्ट्रवादी आक्रमक झाले आहे. यालाच अनुसरून धारणी तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी शेकडोंच्या संख्येत तहसील कार्यालयावर धडक देऊन ईडी चौकशीबाबत विरोध प्रदर्शन करून निवेदन सादर केले. राष्ट्रवादी पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या समर्थनार्थ संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी विरोध प्रदर्शने करण्यात आली. धारणीत सुद्धा तालुका अध्यक्ष नितीन पटेल, शहर अध्यक्ष जावेद सौदागर, विधानसभा अध्यक्ष हुकुमचंद मालवीय यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निदर्शने करण्यात आली. या निदर्शनांमध्ये कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सरकारच्या विरोधकांच्या विषयी असलेल्या सूड भावनेचा निषेध करण्यासाठी धारणी तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. आमदार रोहित पवार यांच्यावर ईडी चौकशी सरकारकडून एक प्रकारचे अन्याय असून ईडीचा गैरवापर वर्तमान सरकार करीत असल्याचा आरोप यावेळी लावण्यात आला. धारणी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवेदन सादर करतेवेळी तालुकाध्यक्ष नितीन पटेल, शहराध्यक्ष जावेद सौदागर, हुकुमचंद मालवीय, फारुख खान, एजाज खान, रमेश भिलावेकर, करीम सेठ सह शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते गण उपस्थित होते. हमारे युवा नेता रोहित दादा पवार इनके खिलाफ में ईडी ने जो एक सूढ़बुद्धि से कार्रवाई की है, उसका हम राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मेलघाट की तरफ से, धारणी की तरफ से निषेध व्यक्त कर रहे हैं. जो उनके तरफ जानबूझकर के उनके ऊपर आरोप लगाकर उनको झूठे षड्यंत्र फंसाया जा रहा है. इस विषय को लेकर हम सभी कार्यकर्ता उनके उस कार्रवाई का विरोध करने के लिए हम तहसीलदार साहब के ऑफिस में आकर के हम जो एक निवेदन दे रहे हैं. महाराष्ट्र के हमारे नेता आमदार रोहित दादा पवार इनके विरुद्ध में ईडी ने जो सूढ़बुद्धि से षड्यंत्र रचा है, उसके विरोध में हम तहसीलदार साहब के ऑफिस में सभी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कार्यकर्ता निवेदन दे रहे हैं और जिसका विरोध कर रहे हैं. तस्मीन शेख, सुलेमान मेमन, जुगल किशोर जयस्वाल सह शकील अहमद, विदर्भ न्यूज, धारणी.